We shall overcome. We shall overcome. We shall overcome someday. म्हणजे काय की संकटावर मात देऊन आम्ही विजयी नक्कीच होणार आहोत. आणि ओ डीप इन माय हार्ट म्हणजे माझ्या हृदयात हे आहे, हा विचार आहे, हृदयात खोल हा विचार आहे की आम्हाला विजयी व्हायचं आहे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह आणि मला विश्वास आहे की वी शॅल ओव्हरकम समडे की एक दिवशी आमचा विजय हा नक्कीच आहे. वी विल वॉक हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. म्हणजे आम्ही संकटावर मात करून विजयी होणारच आहोत आणि त्यासाठी वी विल वॉक हँड इन हँड आम्ही हातात हात घेऊन चालणार आहोत. हातात हात घेऊन चालणे म्हणजे आम्ही एकमेकांच्या साथीने पुढे जाणार आहोत. वी विल वॉक हँड इन हँड समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह माझ्या मनात खोल हा विचार आहे आणि मला विश्वास आहे की नक्कीच आम्ही संकटावर मात देऊन विजयी होणार आहोत. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. वी आर नॉट अफ्रेड आम्ही कोणालाही घाबरत नाही, आम्ही कोणत्याही संकटाला घाबरत नाही. आज आम्ही सशक्त भारतीय नागरिक आहोत. त्यामुळे कोणत्याही संकटाला न घाबरता आम्ही ठरवलेले आहे की पुढे जायचं आहे. आयुष्यात आम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे. आमच्या हृदयात ते खोलवर आहे आणि त्यावर आम्हाला विश्वास आहे की आम्ही काहीतरी करून दाखवणार आणि आम्ही विजयी होणार. वी शॅल ओव्हरकम म्हणजे आम्ही वर येणार, संकटातून आम्ही बाहेर येणार. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh deep in my heart I do believe we shall overcome someday. The truth shall make us free म्हणजे सत्यता जी आहे, खरेपणा जी आहे, त्याच्यातून आम्ही ही जी सत्यता आहे ती आम्हाला मुक्त करणार, संकटातून मुक्त करणार आहे, आम्हाला न्याय देणार आहे. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. एक दिवस असा येईल की सच्चाईने किंवा सत्यतेने आम्ही संकटावर मात करणार आहोत. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह दॅट वी शॅल ओव्हरकम समडे. शेवटचं कडवा आहे. वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. वी शॅल लिव्ह इन पीस. पीस म्हणजे शांतता. आम्ही शांततेत राहणार आहोत आणि नेहमी शांततेत राहून कोणाशी भांडण न करता, कोणाशी वाद न घालता आम्ही आमचा मार्ग निवडणार आहोत. संकटावर मात करून आम्ही पुढे जाणार आहोत. ठीक आहे. इथे ही कविता संपत आहे. 5 कडव्यांची कविता आहे आणि सर्वांनी याच्यासोबत मी अजून एक व्हिडिओ पाठवत आहे. आपला दुसरा व्हिडिओ आहे. तर माझे दोन्ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐकल्याबद्दल धन्यवाद. तिसरा एक मी यूट्यूबचा पाठवत आहे, त्याच्यात कविता गायन आहे. ती कविता गायन ते व्यवस्थित ऐका आणि कविता दररोज एकदा म्हणा. म्हणजे जेव्हा आपली तोंडी परीक्षा असते ना, त्या तोंडी परीक्षेच्या वेळेस तुम्हाला कविता येत नाही म्हणून तुम्ही व्हिडिओ पाठवत नाही. मागच्या 6 मेच्या वेळेस काय झालं, कवितेचा व्हिडिओ पाठवायला सांगितलेला तर जवळजवळ निम्म्या मुलांनी पाठवलाच नाही.
त्यांना 0 गुण मिळाले. ज्यांनी पाठवला ज्यांचा चांगला होता त्यांना 5 पैकी 5 किंवा 4 गुण मिळाले. ज्यांची कविता अर्धवट पाठ होती किंवा व्यवस्थित म्हटली नाही त्यांना 3 किंवा 2 सुद्धा मार्क पडलेले. त्यामुळे ही जी कविता आहे ही तुम्हाला तोंडी परीक्षेला असणार आहे. आज शिकवतानाच मी तुम्हाला सांगते. त्यामुळे कविता दररोज एकदा तालासुरात म्हणा. शाळा सुरू झाली की आपण शाळेत म्हणणारच आहोत. शाळा सुरू होईपर्यंत घरी म्हणा. आता पुढे आठवडाभर तुम्हाला दिवाळीची सुट्टी आहे ना, दररोज एकदा म्हणा, फक्त एकदा पाठ होऊन जाईल तुमची ती कविता. ठीक आहे. आणि आता ह्या कवितेचा मी स्वाध्याय पाठवते पेज नंबर 36 वरचा. तो सर्वांनी लिहून मला फोटो पाठवायचा आहे. इंग्रजी वर्गपटात सुंदर अक्षरात लिहा आणि फोटो पाठवा. पेज नंबर 36 वरती काय लिहिले ते आपण वाचूया. वी शॅल ओव्हरकम वॉज यूज्ड ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग इन द सिव्हिल राईट्स मूवमेंट इन द US. The song expresses unity, determination to fight injustice and hope. This song has many versions. The well-known Hindi inspirational song Honge Kamyab was based on We Shall Overcome. आता मी कवितेच्या सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हे जे गाणं आहे ते हिंदी हम होंगे कामयाब गाण्याचंच इंग्रजी अनुवाद आहे. आता ह्या गाण्याची निर्मिती कशी झाली तर अमेरिकेतील नागरी अधिकारांविषयी झालेल्या चळवळीविषयी, अमेरिकेमध्ये नागरी अधिकारांविषयी झालेल्या चळवळीविषयी अधिक माहिती आपल्याला मिळवता येणार आहे. आफ्रिकन अमेरिकन निग्रो लोकांनी 1950 व 1960 या काळात आपल्याला इतर अमेरिकन लोकांप्रमाणे समान कायदे अधिकार मिळावेत याकरिता चालवलेली अहिंसात्मक चळवळ बहुतांशी यशस्वी झाली. म्हणजे त्यानुसार त्यातून ह्या गाण्याची निर्मिती झालेली आहे. We Shall Overcome was used as a protest song in the civil rights movement in the USA. USAमधील सिव्हिल राईट्स मुवमेंट्स जे होते म्हणजे जे नागरी सिव्हिल राईट्स मुवमेंट्स जे होते म्हणजे नागरी अधिकार विषयी त्यामध्ये नागरी लोकांना अधिकार मिळावेत यासाठी जी चळवळ झाली त्यासाठी त्या गरीब लोकांनी ह्या गाण्याची निर्मिती केली होती. द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी, डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस अँड होप. ह्या गाण्यातून एकता, धैर्य आणि ह्यांची म्हणजे आपण ऐक्याने राहिलं पाहिजे, धैर्याने न घाबरता पुढे केलं पाहिजे आणि जो अन्याय होतो त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असं ह्या गाण्यातून लोकांनी सादर केलेलं आहे. त्यावेळेस म्हणजे 1950 व 1960 या काळात जर इतर अमेरिकन लोकांना जसे समान कायदे मिळायचे, समान अधिकार मिळायचे त्यासाठी हे जे निग्रो लोक होते, निग्रो माहिती तुम्हाला, कर्ली केसवाले काळे काळे लोक असे असतात, क्रिकेटमध्ये खेळतात पहा, निग्रो टीम असते ती. त्या निग्रो लोकांनी चालवलेली ही एक अहिंसात्मक चळवळ होती 1950 आणि 60 ह्या वर्षामध्ये. आणि त्या चळवळीत त्यांना बहुतांशी ती चळवळ यशस्वी झाली आणि त्या चळवळीतून त्यांनी हे गाणं म्हणून त्या चळवळीत त्यांनी आपली चळवळ यशस्वी केलेली आहे. आणि दिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन्स. द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग होंगे कामयाब. आता ह्या गाण्यातून खूप म्हणजे असं म्हणजे जी कमी शिकलेली लोकं होती किंवा जी गरीब लोकं होती त्यांनी अशा खूप अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की आम्ही कधीतरी यशस्वी होणार, आम्हाला सगळे समान अधिकार मिळणार. आणि हिंदी गाणं जे आहे होंगे कामयाब त्याचं हे इंग्रजी भाषांतर आहे किंवा ह्या गाण्यातूनच मग हिंदी गाणं निर्माण केलेलं आहे. ठीक आहे. इथे आपला आजचा तास संपत आहे.
स्वाध्याय जो मी पाठवत आहे तो सुंदर अक्षरात लिहा, फोटो पाठवा. याच्या आधी पाठवलेला व्हिडिओ व्यवस्थित ऐका. त्यानंतर जो एक व्हिडिओ पाठवणार आहे तोही व्यवस्थित ऐका. त्याच्यात कवितेची चाल आहे. ओके. आणि कविता दररोज एकदा म्हणायची आहे, म्हणजे तुम्हाला ती पाठ होईल. चला तर मग आजचा तास इथेच संपला. भेटूया आपण पुढच्या आठवड्यात. बाय.